गेल्या 5 वर्षांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसीच्या जवळपास 13,000हून अधिक विद्यार्थ्यांना IIT, IIM आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी सारख्या शिक्षण संस्थांमधून आपलं शिक्षण थांबवावं लागलेलं आहे। याचं कारण आहे त्यांच्यासोबत झालेला जातीय भेदभाव। आणि हे सरकारी आकडे आहेत, हे काही खाजगी आकडे नाहीत किंवा कुठल्याही एखाद्या पत्रकाराने किंवा कुठल्याही एखाद्या सामाजिक संस्थेने दिलेले हे आकडे नाही आहेत, तर हे आकडे सरळ सरकारी आकडे आहेत। आपल्याला माहिती आहे की 2019 मध्ये पायल तडवी नावाच्या एका शेड्यूल ट्राईबमधल्या डॉक्टरेट करणाऱ्या मुलीने आत्महत्या केलेली होती। आणि या आत्महत्येच्या पाठीमागचं कारण म्हणजे तिच्यासोबत डॉक्टरेट पूर्ण करणाऱ्या ज्या 3 मैत्रिणी होत्या, ज्याच्यामध्ये हेमा आहुजा, भक्ती मेहरा आणि अंकिता अग्रवाल यांनी तुमची लायकी फक्त क्लार्क होण्याची आहे, डॉक्टर होण्याची नाही, अशा प्रकारची हीन वागणूक तिला दिलेली होती आणि तिच्यासोबत डिस्क्रिमिनेशन करण्याचा प्रयत्नही केलेला होता। या डिस्क्रिमिनेशनच्या माध्यमातूनच पायल तडवी या विद्यार्थिनीने आत्महत्या केलेली होती। एससी, एसटी आणि ओबीसीच्या अनेक विद्यार्थ्यांसोबत असेच प्रकार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी अनिल कुमार या IIT दिल्लीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती आणि त्याच्या आत्महत्येचं कारण देखील अशाच प्रकारचं होतं। त्याच्या भावाने असं सांगितलेलं होतं की अनिल कुमार हा खूप हुशार होता, JEEमध्ये तो देशामध्ये 16वी रँक घेऊन पास झालेला होता, तरीही त्याला आत्महत्या करावी लागली कारण त्याच्यासोबत इतर विद्यार्थ्यांनी आणि त्याच्या शिक्षकांनी जातीय भेदभाव केलेला होता। त्याच्याबरोबरच आयुष आशाना या विद्यार्थ्याने देखील आत्महत्या केलेली होती आणि त्याचं कारण देखील अशाच प्रकारचं होतं। अशा अनेक आत्महत्या देशामध्ये विद्यार्थ्यांच्या होत असतात। फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर प्राध्यापकांना देखील जातीय भेदभावाचा सामना करावा लागतो। आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे IITमध्ये प्राध्यापक असलेल्या विपिन याने देखील आपल्या सहाय्यक प्राध्यापक पदाचा राजीनामा दिलेला होता, कारण तिथे त्याच्यासोबत जातीय भेदभाव झाला होता असं त्याचं म्हणणं होतं आणि तशा प्रकारचे पुरावे देखील त्याने सादर केलेले होते। ही सगळी प्रकरणं बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतं की SC, ST, OBC सोबतचा भेदभाव आजही थांबलेला नाही आणि म्हणूनच सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून मागच्या 5 वर्षांमध्ये जवळपास 4,596 OBCच्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश रद्द केलेला आहे। याच्यामध्ये 2,424 SCच्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश रद्द करावा लागलेला आहे आणि STच्या 2,622 विद्यार्थ्यांनी देखील सेंट्रल युनिव्हर्सिटी सोडलेली आहे। त्याचबरोबर IITमधल्या OBCच्या जवळपास 2,066 विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण थांबवावं लागलेलं आहे। SCच्या 1,068 विद्यार्थ्यांना IITचं शिक्षण थांबवावं लागलेलं आहे, तर STच्या 408 विद्यार्थ्यांना देखील आपलं शिक्षण थांबवावं लागलेलं आहे। IIMचा आकडा जर आपण बघितला तर याच्यामध्ये देखील OBCच्या जवळपास 163 विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण थांबवलेलं आहे, SCच्या 188 विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण थांबवलेलं आहे आणि IIMच्या 91 विद्यार्थ्यांनी जे की STचे आहेत त्यांनी देखील आपलं शिक्षण थांबवलेलं आहे। हा आकडा जर आपण बघितला तर हा आकडा जवळपास 13,626 इतका आहे। आता तुम्ही म्हणाल की या सगळ्यांनी शिक्षण हे जातीय भेदभावामधून थांबवलेलं आहे का किंवा याच्या पाठीमागे काही कारण आहेत का? याच अनुषंगाने 2022 मध्ये SC, STची एक समिती बसलेली होती आणि या समितीचे जे अध्यक्ष होते ते भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट प्रेमजीभाई सोलंकी हे होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एम्समध्ये ज्या आत्महत्या झालेल्या आहेत किंवा एम्सच्या विद्यार्थ्यांनी ज्या शिक्षण संस्था सोडलेल्या आहेत, आपलं अर्धवट शिक्षण सोडून जे बाहेर पडलेले आहेत, त्यांची चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीचे अध्यक्षच भारतीय जनता पक्षाचे नेते होते। या समितीने ज्यावेळेस हा पूर्ण चौकशी अहवाल सादर केला त्यावेळेस त्या चौकशी अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलं की SC, STच्या विद्यार्थ्यांनी थिअरीचे पेपर एवढे चांगले लिहिलेले असताना देखील त्यांना प्रॅक्टिकलमध्ये फेल केलं गेलं, नापास केलं गेलं। याचाच अर्थ इथे जातीय भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो अशा प्रकारचं मत या समितीने नोंदवलेलं होतं। प्रॅक्टिकलमध्ये नापास करून या विद्यार्थ्याला मागे खेचण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो। 2ऱ्या, 3ऱ्या आणि शेवटच्या सेमिस्टरमध्ये त्यांना या भेदभावाला सामोरे जावं लागतं असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। SC, STच्या विद्यार्थ्यांनी जे काही पेपर थिअरीचे लिहिलेले होते त्या सर्व पेपरची चौकशी करण्यात आली होती आणि त्यांनी पास होतील अशा प्रकारचं लिखाण देखील त्याच्यामध्ये केलेलं होतं। पण या समितीने देखील असं म्हटलेलं आहे की SC, STच्या विद्यार्थ्यांनी जे थिअरीचे पेपर लिहिलेले आहेत ते एवढे चांगले आहेत की त्यांना कोणीही नापास करू शकत नाही, परंतु प्रॅक्टिकलमध्ये मात्र या विद्यार्थ्यांना तिथल्या प्राध्यापकांनी नापास केलेलं होतं। त्याचं कारणच म्हणजे जातीय भेदभाव आहे। आपण जर बघितलं तर अशा कितीतरी विद्यार्थ्यांना जातीय भेदभावाला बळी पडावं लागतं आणि त्यांचं मेरिट देखील या प्राध्यापकाकडून कमी केलं जातं। काही शिक्षण संस्थांचं म्हणणं असं आहे की त्यांचे जे काही शिक्षण संस्थेचे ओनर्स आहेत किंवा जे ट्रस्टी आहेत ते देखील या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात आणि तेच SC, STच्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी करायला लावतात आणि ओपनच्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढायला लावतात असं या समितीच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे।
आता जर ह्या समितीचा अहवाल बघितला तर या समितीने अनेक शिफारशी देखील केलेल्या आहेत, त्या आपल्याला पाहायला मिळू शकतात। पण या समितीने हे सांगितलं होतं की SC STच्या विद्यार्थ्यांना आजही जातीय भेदभावाला सामोरे जावं लागत आहे, त्याच्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। परंतु आजही तशा प्रकारची पावलं उचलली गेलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि म्हणूनच मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 13,000हून अधिक विद्यार्थ्यांना SC STच्या आणि OBCच्या विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण या संस्थांमधून थांबवावं लागलेलं आहे। या शिक्षण संस्थांची नावं देशभरामध्ये मोठी जरी असली तरी त्यांचा जो काही कोटा आहे SC ST OBCचा तो दरवर्षी देखील पूर्ण केला जात नाही किंवा तो पूर्ण भरला जात नाही आणि जे विद्यार्थी ह्या कोट्यामधून प्रवेश घेतात त्यांना देखील पुढे फेल केलं जातं, त्यांना शिक्षण सोडण्यासाठी मजबूर केलं जातं। अशा प्रकारच्या घटना या शिक्षण संस्थांमध्ये घडत आहेत। म्हणूनच जवळपास 13,000हून अधिक विद्यार्थ्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये शिक्षण सोडलेलं आहे। आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या संविधान सभेमधल्या भाषणाकडे येऊया। संविधान सभेमधल्या शेवटच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की आपण फक्त वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू हे तत्त्व स्वीकारून राजकीय समता स्वीकारलेली आहे, परंतु या राजकीय समतेला काहीही अर्थ नाही आहे। जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत या घटना घडतच राहणार आहेत आणि म्हणून सामाजिक समता प्रस्थापनेचा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 पासून लढलेला होता आणि 26 जानेवारी 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्या हातामध्ये देत असताना देखील हीच गोष्ट नमूद केलेली होती की जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत या राजकीय समतेला आणि या संविधानाला काहीही अर्थ नाही आहे। आणि म्हणूनच सामाजिक समता आणि राजकीय समता प्रस्थापित करण्याचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे आणि हे आव्हान आपल्याला पेलायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करायची आहे। ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही ते लोक या लोकशाहीला मानणार नाहीत किंवा त्यांच्या जीवनामध्ये या राजकीय लोकशाहीला काहीही अर्थ असणार नाही आणि म्हणूनच या 2 गोष्टी महत्त्वाच्या नमूद करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जोपर्यंत सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत इथला जातीय भेदभाव देखील कमी होणार नाही आणि तीच घटना आज भारतामध्ये घडताना पाहायला मिळते आहे। अशा हजारो विद्यार्थ्यांना, हे फक्त 3 संस्थांमधले आकडे आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटी, IIT आणि IIM, बाकीच्या अनेक संस्था अशा आहेत ज्या संस्थांमधून SC ST आणि OBCच्या विद्यार्थ्यांना आपलं अर्धवट शिक्षण सोडून बाहेर पडावं लागतं आहे। कारण आहे त्यांच्यासोबत होणारा जातीय भेदभाव। आपले जे काही SC STचे आणि OBCचे उमेदवार आपण संसदेमध्ये निवडून देतो त्यांनी देखील याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे, तरच खऱ्या अर्थाने त्यांच्या लोकप्रतिनिधित्वाला अर्थ आहे आणि इथल्या विद्यार्थ्यांना देखील एक प्रोटेक्शन मिळू शकतं आणि ते आपलं शिक्षण देखील पूर्ण करू शकतात। नाहीतर यापेक्षा जास्त संख्येने भविष्य काळामध्ये SC ST OBCच्या विद्यार्थ्यांना आपलं अर्धवट शिक्षण सोडून बाहेर पडावं लागेल। या संपूर्ण घटनेच्या बाबतीमध्ये किंवा SC ST सोबत होणाऱ्या या भेदभावाच्या बाबतीमध्ये आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।